महाराष्ट्र बोर्डची 12th स्टँडर्डची एक्झाम 4 ते 5 महिन्यानंतर आहे. तरी पण काही विद्यार्थ्यांनी फिजिक्सचं प्रिपरेशन अजून सुरुवात केलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासाठी आहे. तर फिजिक्सचे काही इझी आणि स्कोरिंग टॉपिक्स आहेत. कमी वेळामध्ये त्याचं प्रिपरेशन करून तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये फिजिक्सला 40+ मार्क्स आणू शकता. तर फर्स्ट टॉपिक येतो रोटेशनल डायनामिक्स. आता ॲक्च्युली होतं काय, रोटेशनल डायनामिक्स हा 12वी सुरू झाल्यानंतर हा पहिला टॉपिक्स आहे. जवळपास बऱ्याच मुलांचं कव्हर झालेलं असतं ऑलरेडी. तो लेसन बऱ्याच वेळा तुमचा वाचन झालेला असतो. दुसरा टॉपिक तुम्ही करू शकता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तिसरा टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. जर थर्मोडायनामिक्स अवघड जात असेल तर तुम्ही त्याला ऑप्शनमध्ये ऑसिलेशन करू शकता, म्हणजे थर्मोडायनामिक्स किंवा ऑसिलेशन या दोन्हीपैकी एक करू शकता. आणि फोर्थ टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आणि पाचवा टॉपिक आहे मॅग्नेटिक मटेरियल. तर मॅग्नेटिक मटेरियल हार्ड जात असेल तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट तो टॉपिक तुम्ही त्याला ऑप्शन ठेवू शकता, म्हणजे दोन्हीपैकी एक टॉपिक तुम्हाला करता येईल. आणि 6वा टॉपिक आहे ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन. तर 7वा टॉपिक आहे EMI किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव्स. तर ह्या दोन टॉपिकपैकी तुम्ही एक टॉपिक तुम्हाला जे योग्य वाटतं ते टॉपिक तुम्ही करू शकता. आणि 8वा जो लास्ट आहे सेमी कंडक्टर डिव्हाइस. तर हे 8 चॅप्टर्सचं तुम्ही प्रिपरेशन करून तुमच्या फिजिक्सच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही 40+ मार्क्स मिळवू शकता. अजून एखादा एक टॉपिक असेल तर तुम्हाला आवडतोय, तुम्हाला तो इझी वाटतोय तर तो टॉपिक तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. आणि दुसरं महत्त्वाचं, सॉल्व न्यूमरिकल्स जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत ते न्यूमरिकल्स बऱ्याच वेळा तुमच्या बोर्डला विचारले जातात. त्यामुळे जे काही सॉल्व न्यूमरिकल्स आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्याला इग्नोर न करता त्याचं प्रॅक्टिस करा, त्याचं प्रिपरेशन करा.